नमस्कार, लायब्ररी सायन्स एटनेट लर्निंग या चॅनलमध्ये मी मनीषा बांगर तुमचं स्वागत करते। आज आपण या व्हिडिओमध्ये आता आगामी होणाऱ्या आरोग्य विभागाच्या लायब्ररियन अभिलेखाबाल त्याचबरोबर NTA नेट 2021 त्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेणार आहोत, जे सर्व क्वेश्चन्स प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्समधलेच आहेत आणि ते सर्व क्वेश्चन विचारले गेलेले आहेत। त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेला सांगते की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधले क्वेश्चन आणि आलेले क्वेश्चन हे आपले तोंडपाठच असले पाहिजेत। त्याच्यामुळेच हा मी व्हिडिओ करत आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यानंतर नोटिफिकेशन मिळत जाईल। चला व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन पहा, लोटकाज लॉ इज रिलेटेड टू। क्वेश्चन काय आहे? लोटकाज लॉ इज रिलेटेड टू। तर लोटकाज लॉ हा कशाशी रिलेटेड आहे? तर ऑथर प्रोडक्टिव्हिटी, म्हणजेच ऑथर प्रोडक्टिव्हिटी। लोटकाज लॉ इज रिलेटेड टू ऑथर प्रोडक्टिव्हिटी हा क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे। लोटकाज लॉ, जीपचा लॉ, शब्दाची वारंवारिता याच्यासाठी जीपचा लॉ प्रसिद्ध आहे। जीप लॉ, लोटकाज लॉ, ब्रॅडफोर्ड लॉ हे सगळे लॉज तुम्हाला माहीत पाहिजे। त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीसाठी काय कशाला प्राधान्य दिलेलं आहे या सर्व गोष्टी मित्रांनो तुम्हाला माहीत पाहिजेत। आणि एक्झाम जवळ आलेले आहे, अभ्यासाला लागा, माझे ऑल व्हिडिओ पहा, नक्कीच तुम्हाला येणाऱ्या आरोग्य विभागाच्या एक्झामसाठी NTA नेट 2021च्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल। लायब्ररी सायन्स मनीषा बांगर असं सर्च करून तुम्ही ऑल इम्पॉर्टन्स नोट्स आहेत, इम्पॉर्टंट ट्रिक्स आहेत, त्या सगळे व्हिडिओ वॉच करा। चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। द आयडिया ऑफ थिसोरोफॅसेट वॉज डेव्हलप बाय। काय सांगितलेलं आहे? द आयडिया ऑफ थिसोरोफॅसेट वॉज डेव्हलप बाय। हा थिसोरोफॅसेट जो आहे ते कोणी डेव्हलप केलेला आहे? हा पण क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे आणि खूप सोपा आहे। जीन अचिन्सन यांनी काय केलेलं आहे? थिसोरोफॅसेट हे डेव्हलप केलेलं आहे। नेक्स्ट क्वेश्चन, Which of the following can be considered? Which of the following can be considered as probability sampling? काय सांगितलेलं आहे? Which of the following can be considered as probability sampling? कोटा सॅम्पलिंग। काय आन्सर आहे? कोटा सॅम्पलिंग। Which of the following can be considered as probability sampling? कोटा सॅम्पलिंग। नेक्स्ट क्वेश्चन, the mode used for forming the subject ह्युमॅनिटीज इज थ्रू। तर काय सांगितलेलं आहे? ह्युमॅनिटीज हे कशामध्ये येते? तर कशामध्ये येतं? ह्युमॅनिटीज अल्गोमरेशनमध्ये येतं। मित्रांनो हे अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत। ह्युमॅनिटीज अल्गोमरेशन, शॉर्ट ट्रिक्सनुसार अभ्यास करायला शिका। पूर्ण क्वेश्चन वाचण्यापेक्षा सब्जेक्ट ह्युमॅनिटीज अल्गोमरेशन असं पाठ करा। नेक्स्ट क्वेश्चन, हायपोथिसिस इज। हायपोथिसिस म्हणजेच काय? गृहीतक त्याला म्हणतात मराठीमध्ये। हायपोथिसिस इज टेंटेटिव्ह स्टेटमेंट ऑफ द रिसर्च। हायपोथिसिस इज टेंटेटिव्ह स्टेटमेंट ऑफ द रिसर्च। जरी तुम्ही क्वेश्चन नाही पाठ केले, व्हिडिओ दोनदा जरी पाहिला मित्रांनो, तरी असा क्वेश्चन आल्यानंतर निदान तुम्हाला त्याचं पर्याय मॅडमनी काय टिक केला होता हे जरी क्लिक होईल। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका, नाही तर व्हिडिओ पाहूच नका। कारण तुम्हाला जर माहिती मिळवायची असेल, तुम्हाला जर यश प्राप्त करायचं असेल तर आपण एका जागी स्थिर व्हायला शिका मित्रांनो। एक व्हिडिओ 2 मिनिटं पाहायचा, तो सोडून द्यायचा, असं कोणाचेही असू द्या व्हिडिओ, तर व्हिडिओ पूर्ण पहा। नेक्स्ट क्वेश्चन, द chi-square टेस्ट इंडिकेट व्हेरॅबिलिटी। काय सांगितले? chi-square टेस्ट इंडिकेट व्हेरॅबिलिटी। नेक्स्ट क्वेश्चन, क्रॅनफिल्ड प्रोजेक्ट वॉज असोसिएटेड विथ। काय क्वेश्चन आहे? क्रॅनफिल्ड प्रोजेक्ट वॉज असोसिएटेड विथ सब्जेक्ट इंडेक्सिंग। काय सांगितलेलं आहे? क्रॅनफिल्ड प्रोजेक्ट वॉज असोसिएटेड विथ सब्जेक्ट इंडेक्सिंग। आता म्हणत आहेत की जे गट कचे जे सगळे पद आहेत ते इंग्लिशमध्येच पेपर्स होणार आहेत, त्याच्यामुळे मी आज इंग्लिशचे क्वेश्चन्स घेते। डेल्फी मेथड ऑफ रिसर्च इज यूज टू कलेक्ट डेटा फ्रॉम। काय सांगितलेलं आहे? डेल्फी मेथड ऑफ रिसर्च इज यूज टू कलेक्ट डेटा फ्रॉम। काय सांगितलेलं आहे? एक्सपर्ट। जे डेल्फी तंत्र असतं ते डेल्फी तंत्रामध्ये काय केलं जातं? तज्ज्ञाचा गट जो असतो तो काय करत असतो? एक्सपर्ट्स म्हणजेच तज्ज्ञांचा गट हा काय केलं जातो? हे तंत्र तयार केलं जातं आणि त्याच्यावर काय करतात? विचार विमर्श करतात असं सांगितलेलं आहे। तर डेल्फी तंत्रामध्ये कोण महत्त्वाचं आहेत? एक्सपर्ट्स महत्त्वाचे आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, ब्रॅडफोर्ड लॉ ऑफ स्कॅटरिंग इज अबाउट। ब्रॅडफोर्ड लॉ ऑफ स्कॅटरिंग इज अबाउट। आन्सर बी, distribution of articles on a subject
इन डिफरंट पिरियॉडिकल्स. आता आपण पाहिलं होतं की लोटकाज लॉ कशाशी संबंधित आहे, तर ऑटर प्रोडक्टिव्हिटी. आता काय सांगितलेलं आहे, ब्रॅडफर्ड लॉ ऑफ स्कॅटरिंग इज अबाउट डिस्ट्रीब्युटेशन ऑफ आर्टिकल ऑन अ सब्जेक्ट इन डिफरंट पिरियॉडिकल्स. नेक्स्ट क्वेश्चन, when a source refers to once in the footnote in reference to again and between them to no other reference inverse than the footnote use the abbreviation. काय सांगितलेलं याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक्समध्ये एवढा मोठा क्वेश्चन नाही लक्षात ठेवायचं. फुटनोट यूज अ ॲब्रिवेशन कशामध्ये केलं जातं, इबीडमध्ये. फुटनोट काढण्यासाठी कशाचा वापर केला जातो, इबीडचा उपयोग केला जातो. IBID इबीडचा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, मीन, मीडियम अँड मोड आर मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी. काय सांगितलेलं आहे, मीन, मीडियम आणि मोड हे कशाच काय केलं जातं, त्यांचा आन्सर आहे ए, मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी. व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जीप लॉ डील्स विथ, काय विचारलेलं आहे, जीप लॉ डील्स विथ फ्रिक्वेन्सी ऑफ ॲक्युरन्स ऑफ वर्ड इन अ टेस्ट. काय सांगितलेलं आहे, जीप लॉ deals with frequency of occurrence of words in a text. Next question, which of the following tests can be employed for hypothesis testing? Which of the following tests can be employed for hypothesis testing? कोणकोणते आहेत, F टेस्ट, T टेस्ट आणि काय स्क्वेअर टेस्ट. ऑल द अबाव. F टेस्ट, T टेस्ट आणि काय स्क्वेअर टेस्ट ह्या काय आहेत, हायपोथिसिस टेस्टिंगच्या टेस्ट आहेत. F टेस्ट, T टेस्ट आणि काय स्क्वेअर टेस्ट. नेक्स्ट क्वेश्चन, द काय स्क्वेअर टेक्निक्स इज यूज टू कंपेअर द ऑब्झर्व डेटा विथ दॅट ऑफ. काय विचारलेलं आहे, द काय स्क्वेअर टेक्निक्स इज यूज टू कंपेअर द ऑब्झर्व डेटा विथ दॅट ऑफ एक्सपेक्ट डेटा. काय सांगितलेलं आहे, विथ दॅट ऑफ एक्सपेक्ट डेटा. नेक्स्ट क्वेश्चन, इन स्पिरल ऑफ सायंटिफिक मेथड द स्पॅन ऑफ जेनिथ टू डिसेंट. काय सांगितलेलं आहे, स्पिरल ऑफ सायंटिफिक मेथड द स्पॅन ऑफ जेनिथ टू डिसेंटला काय म्हणतात, तर त्याचा आन्सर आहे डिडक्टिव्ह फेज. काय म्हणतात, डिडक्टिव्ह फेज. क्वेश्चन काय होता पुन्हा एकदा सांगते, द स्पिरल ऑफ सायंटिफिक मेथड द स्पॅन ऑफ जेनिथ टू डिसेंटला काय म्हणतात, तर डिडक्टिव्ह फेज असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, द हेक्टोग्राफिक प्रोसेस इज अ स्पिरिट डुप्लिकेटिंग मेथड. काय सांगितलेलं आहे, स्पिरिट डुप्लिकेटिंग मेथड. द हेक्टोग्राफिक प्रोसेस इज अ स्पिरिट डुप्लिकेटिंग मेथड. Next question, which two methods of data collection are closely connected? Which two methods of data collection are closely connected? Answer A, scheduled and questionary. काय सांगितलेले आहे, शेड्यूल्स अँड क्वेशनरी या दोन मेथड्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, what does Zenith connect in the स्पिरल ऑफ सायंटिफिक मेथड, फंडामेंटल लॉज. हा खूप IMP क्वेश्चन आलेला आहे, दोनदा तीनदा हा क्वेश्चन. व्हॉट डज जेनिथ कंटेंट इन द स्पिरल ऑफ सायंटिफिक मेथड्स. आन्सर ए, फंडामेंटल लॉज. नेक्स्ट क्वेश्चन, द टर्म एक्सटर्नल क्रिटिझम इज रिलेव्हंट टू. द टर्म एक्सटर्नल क्रिटिझम इज रिलेव्हंट टू हिस्टॉरिकल मेथड. काय सांगितलेलं आहे, द टर्म एक्सटर्नल क्रिटिझम इज रिलेव्हंट टू हिस्टॉरिकल मेथड. नेक्स्ट क्वेश्चन, रिसर्च डन टू फाइंड अ सोल्यूशन फॉर ॲन इमिजिएट प्रॉब्लेम इज नोन ॲज अप्लाइड रिसर्च. काय सांगितलेलं आहे, रिसर्च डन टू फाइंड अ सोल्यूशन फॉर ॲन इमिजिएट प्रॉब्लेम इज नोन ॲज applied research. Scientific method in research can be used in all disciplines. काय सांगितलेलं आहे, scientific method in research can be used in
ऑल डिसिप्लिन्स. हे सर्व क्वेश्चन अतिशय महत्त्वाचे आहेत आगामी येणाऱ्या क्वेश्चनसाठी. सायंटिफिक मेथड इन रिसर्च कॅन बी यूज इन ऑल डिसिप्लिन्स. नेक्स्ट क्वेश्चन. In a research study, the review of literature will not help in review of literature खालीपैकी कशाला हेल्प करत नाही असं क्वेश्चन्स आहे आणि त्याचा आन्सर आहे सिलेक्टिंग अ सॅम्पल. आन्सर आहे सी, सिलेक्टिंग अ सॅम्पल. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट पार्ट ऑफ रिसर्च डिझाईन. खालीलपैकी कोणतं रिसर्च डिझाईनचा पार्ट नाही असा क्वेश्चन आहे. आन्सर आहे बी, सॅम्पलिंग मेथड. काय आन्सर आहे? बी, सॅम्पलिंग मेथड. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट पार्ट ऑफ रिसर्च डिझाईन? सॅम्पलिंग मेथड. नेक्स्ट क्वेश्चन. ओकॅजनली युज्ड हायपोथिसिस इन रिसर्च इज इन हिस्टॉरिकल. काय आहे? रिसर्च इज इन हिस्टॉरिकल. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चनरी इज यूज फॉर. काय आहे? क्वेश्चनरी इज यूज फॉर डेटा कलेक्शन. क्वेश्चनरी कशासाठी उपयुक्त असते? डेटा कलेक्शनसाठी उपयुक्त असते. क्वेश्चनरी इज यूज फॉर डेटा कलेक्शन. नेक्स्ट क्वेश्चन. रिसर्च डिझाईन मीन्स. रिसर्च डिझाईनचा अर्थ काय आहे? प्लॅनिंग ऑफ रिसर्च. खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे, आलेले क्वेश्चन आहेत. हे सर्व क्वेश्चन मित्रांनो आलेलेच आहेत. रिसर्च डिझाईन मीन्स प्लॅनिंग ऑफ रिसर्च. रिसर्च डिझाईनचा अर्थ काय आहे? रिसर्च डिझाईन मीन्स प्लॅनिंग ऑफ रिसर्च. नेक्स्ट क्वेश्चन. कॅनफिल्ड स्टडीज आर an example of experimental research. Canfield studies are an example of experimental research. Next question. Research reports provide total finding of the study. Research report provides total finding of the study. Next question. The process of research is ऑल द अबाव. प्रोसेस ऑफ रिसर्चमधले कोणकोणते प्रोसेस आहेत? तर मेंटल, इंटेलेक्च्युअल आणि मशिनल हे तीनही त्यातले काय आहेत? प्रोसेसमध्ये भाग येतात. त्याच्यामुळे ऑल द अबाव याचं क्वेश्चनचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. एक्सपेरिमेंटल मेथड ऑफ रिसर्च इज ऑल्सो सायंटिफिक मेथड. एक्सपेरिमेंटल मेथड ऑफ रिसर्च इज ऑल्सो सायंटिफिक मेथड. एक्सपेरिमेंटल रिसर्चलाच काय म्हणतात? सायंटिफिक मेथड असे म्हणतात. हा क्वेश्चन मी तुम्हाला काय देणार आहे? होमवर्कसाठी देणार आहे मित्रांनो. 30 क्वेश्चन्स आपण एकूण 30 क्वेश्चन्स घेतलेले आहेत, पण त्यातला 30 क्वेश्चनचा आन्सर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. इन स्टॅटिस्टिकल टर्मिनॉलॉजी ॲव्हरेज आर ऑल्सो नेम ॲज. याचा आन्सर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तुमच्या कमेंट बॉक्समध्ये आन्सरचं स्वागत आहे. आणि तुम्हाला जर अजून वाटत असेल की मॅडमने अजून क्वेश्चन्स घ्यावेत, अजून इम्पॉर्टन्स क्वेश्चन घ्यावेत आगामी परीक्षेसाठी, तर तुम्ही चॅनलला नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला मित्रांनो. आणि जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा. आणि ह्या क्वेश्चनचा आन्सर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चला, आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथंच थांबवते. अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओत. धन्यवाद.